यानंतर आपण नागपूरमध्ये जाऊया। ज्ञानेश्वर पवार आणि अमरावतीमधून सूरज दहाड सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपण नागपूरमध्ये जाऊया ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, काय सांगाल? नागपूरमध्ये सुद्धा हाय व्होल्टेज लढती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि या ठिकाणी आज आहे मतदानाचा दिवस। अजून जरी पूर्णपणे दिवस उजाडला नसला तरी देखील ज्या यंत्रणा आहेत त्या मागील काही दिवसांपासून कामाला लागलेल्या होत्या। अगदी काही मिनिटांमध्ये तासाभरात मतदान सुरू होणार आहे। कसं चित्र आहे? अगदीच मी आता सध्याला जे आहे ते महाल स्थित भाऊजी दप्तरी या शाळेजवळ आहे। याच ठिकाणी जे आहे ते सकाळी 7 वाजता जेव्हा मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल त्याच दरम्यान जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत याच ठिकाणी जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे। नागपूर जिल्ह्यात एकूणच 12 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यापैकी 6 ग्रामीण आणि 6 जे आहे ते शहरी आहेत। त्यामध्ये जवळपास 45 लाख मतदार जे आहेत ते यावेळेस या निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आणि एकूण 217 उमेदवार जे आहेत ते यांचं भवितव्य जे आहे ते आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे। एकूणच नागपूर शहरात जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील याच ठिकाणाहून दक्षिण पश्चिम मधून जे आहे ते उमेदवारी रिंगणात आहेत। तर त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते काँग्रेसचे प्रफुल्ल गुर्दे यांच्यासोबत जे आहे ते त्यांची लढत असणार आहे आणि त्याचबरोबर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील ते देखील कामठीमधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी देखील लढत जी आहे ती अतिशय चुरशीची होणार आहे। त्याचबरोबर माजी मंत्री नितीन राऊत असतील, आमदार विकास ठाकरे असतील आणि त्याचबरोबर नुकतंच काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई करण्यात आली सुनील केदार त्यांच्या जागी त्यांनी त्यांच्या पत्नीला जे आहे ते सावनेर मतदारसंघामधून जे आहे ते उभं केलं आहे। एकूणच ज्या पद्धतीने जे आहे ते मागील महिन्याभरामध्ये या ठिकाणी प्रचार वगैरे नागपूरमध्ये झालं, मोठे बडे नेते जे आहेत ते नागपूरमध्ये आले आणि आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून कशा पद्धतीने आले त्या पद्धतीने जे आहे ते अगदी राजकीय वातावरण तापलं गेलं होतं। मात्र एकूणच आज मतदानाचा दिवस आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून जे आहे ते मोठी अशी जय्यत या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे। जवळपास 25,000 कर्मचारी जे आहेत ते पूर्ण या मतदान प्रक्रियेमध्ये जे आहे ते सहभागी असणार आहे आणि एकूणच मतदानाची टक्के वाढावी यासाठी जे आहे ते यावेळी जिल्हा प्रशासनाकडून विशेष काही मतदान केंद्राची जी आहे ती निर्मिती करण्यात आली, ज्या ठिकाणी काही मतदान केंद्र जे आहे ते महिला जे आहे ते त्या ठिकाणी चालवतील तर काही ठिकाणी जे आहे ते युवक कर्मचारी त्या ठिकाणी मतदान केंद्रावर असतील आणि एकूणच जवळपास 75 तुम्ही ज्या मतदान केंद्रामध्ये आहात तिथली जी दृश्य आहे ती आतमधली दाखवू शकाल का आपल्या प्रेक्षकांना? अगदीच मी आता सध्याला जे आहे ते ज्या मतदार केंद्रासमोर आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते कर्मचारी जे आहे ते पूर्ण तयारी जी आहे ते करताना दिसून येते। आता थोड्याच वेळामध्ये जे आहे ते मतप्रक्रियेला सुरुवात होणार आहे, त्याचमुळे जे आहे ते कर्मचारी एकूणच पूर्ण पाहणी जी आहे ते करताना या ठिकाणी दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने सकाळपासूनच कर्मचारी जे आहे ते आता तपासणी जी आहे ते मशीनची एकूण या ठिकाणी केली जात आहे। कर्मचारी पूर्ण दाखल झाले आहे। अगदी 7 वाजता जे आहे ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतप्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी याच ठिकाणी दाखल येतील आणि त्यापूर्वी आपण पाहू शकतो की अवघ्या काही मिनिटांमध्ये म्हणता येईल की आता मतप्रक्रियेला जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि त्याचपूर्वी जे आहे ते आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे आहे ते निवडणूक कर्मचाऱ्याकडनं जे आहे ते या ठिकाणी एकूणच सध्याला जे आहे ते ईव्हीएम मशीनची पूर्ण चेकिंग तपासणी पाहणी केली जात आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये नागपूरचा मतदार राजा जो आहे तो आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव यामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी दाखल होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।